नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये माई आता गौरीच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडत तिला जागा करत असते. गौरे उठकी, अगं गौरी उठकी, काय झालं माझ्या गौरीला, असं म्हणून तिला ती हाक मारत असते. त्याच वेळेला पाणी शिंपडल्यानंतर गौरीला जाग येते आणि ती समोर बघते तर ती शिर्के पाटीलांच्या वाड्यामध्ये असते. आता आजूबाजूला बघतच ती उठते. माई म्हणते की माझी लेक ग, उठ उठ गौराबाई उठ, असं म्हणून ती तिला उठवत असते. गौरी आता पूर्णपणे ग्लानीमध्ये असते. तिला हळूहळू शुद्ध यायला लागलेली असते. समोर राजमा देखील उभी असते. आता राजमाला समोर पाहिल्यावरती तिला नित्या ही स्वतःची ओळख आठवते. नंतर आता गौरी जागी होते आणि ती कसल्या तरी शोधात आजूबाजूला चालायला लागते. ती समोर चालत येते त्याच वेळेला तिच्या समोरून अगोदरच्या जन्मात घडून गेलेल्या सगळ्या गोष्टी आता येत असतात आणि त्यानंतर ती तुळशी वृंदावनापाशी जाते. तर तिथे तिला आठवतं पूर्वीचे दिवस, ज्या दिवसांमध्ये ती तुळशीची पूजा करायची. सकाळी रोज उठल्यावरती मनोभावे तुळशीची पूजा करूनच मग घरातल्या स्वयंपाकाला कामाला सुरुवात करायची. आता ते सगळं बघून तिला रडायला येत असतं आणि त्यानंतर राजमाला ते सगळं जाणवतं. माई तिच्या मागे जाणार तेव्हा राजमा अडवून म्हणते की माई जाऊ दे, तिला तिचा जन्म अनुभवायचा आहे तो अनुभवू दे. नंतर ज्या ठिकाणी लक्ष्मी आणि जयदीप दोघीजणीही त्याच्याबरोबर मस्ती करायचे आणि जयदीपने दुसरं रूप घेऊन तो म्हाताऱ्याच्या रूपात आलेला असतो, ते सगळं तिला आठवतं. नंतर इथे अधिराज मॅडमला म्हणतो की मालकीनबाई काय झालं, तुम्ही इथे अशा का बसले आहात, तुम्हाला इथे कोणी आणलं. तेव्हा ती म्हणते की मलाच कळलं नाही रे, इथे मी कशी आली ते माझं मलाच समजत नाहीये, हे सगळं कसं घडलंय ते. त्याच वेळेला मग आता शालिनीचा माणूस तिकडे येतो आणि म्हणतो की मॅडम मला सांगायचं ना, तिकडे जर काही गरज लागली असती तर मी आलो असतो. तेव्हा ती म्हणते की तू जातोयस का आता, आणि तो निघून जातो. नंतर आता शालिनी म्हणते की मला सांग अधिराज, तू तिकडे जंगलात काय करत होतास. तेव्हा अधिराज विचार करायला लागतो की जर मी मॅडमला खरं खरं सांगितलं की नित्या मॅडममुळे मी तिकडे गेलो होतो तर त्या माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाहीत, त्यापेक्षा मी दुसरंच काहीतरी सांगतो. आता विचार करून तो म्हणतो की ते काय ना, त्या नित्या मॅडम आहेत ना, त्या तिकडे गेल्या होत्या, त्यांना कसली तरी तिथे चाहूल लागल्यासारखी झाली, त्यांना काहीतरी कोडं सोडवायचं होतं म्हणून त्या तिथे गेला. आता हे ऐकल्यानंतर शालिनीला धक्का बसतो. ती विचार करते की कसलं कोडं असेल. अधिराज म्हणतो की मॅडम पण तुम्ही. तेव्हा ती म्हणते की अरे मी अशी चालत चालत तिथे पोचले होते, मलाही कळलं नाही माझं की मी तिथे कसे पोचले. तेव्हा अधिराज म्हणतो की मॅडम तुम्ही काळजी करू नका, मी आता निघतो, तुम्हाला कुठे जायचं वगैरे आहे का. तेव्हा ती नाही असं म्हणते आणि नंतर अधिराज म्हणतो की मी आता निघतो. तो निघून जातो आणि शालिनी विचार करत राहते की हे सगळं काय चाललंय शालिनी, हे नेमके तुझे भास आहेत की आणखी दुसरं काहीतरी आहे, या सगळ्याचा पत्ता लावलाच पाहिजे. पण नाही शालिनी, असं शांत राहून चालणार नाही, जर तर तुझं चालणं होणार नाही, तुला सगळं शोधावंच लागेल. नंतर आता माई ही गौरीकडे येते आणि गौरी एके ठिकाणी रडत बसलेली असते. तिला सगळ्या गोष्टींची आता खूप जाणीव झालेली असते. त्याच वेळेला तिथे माई येते आणि म्हणते की गौरे काय झालं, तू का रडतेस, तुला कसला त्रास होतोय. आणि तिला रडताना पाहून माईच्याही डोळ्यातले अश्रू अनावर होतात. नंतर ती म्हणते की मला सगळं आठवलंय माई मागच्या जन्मातलं, पण माझ्या आणि जयदीपच्या प्रेमाला जेव्हा बहर आला त्यानंतरच आमच्या दोघांच्याही पदरात आमची मुलगी लक्ष्मी आली. माझ्या लक्ष्मीचं काय झालं, ती कुठं गेली, माझी लक्ष्मी आहे कुठे, असं म्हणून ती आता रडायला लागते. नंतर ती आठवतं की जेव्हा सगळ्यांना मारल्याची बातमी येते, व्हिडिओ येतो, तेव्हा आमच्या लक्ष्मीला आम्ही तसंच टाकून गेलो होतो. आणि जेव्हा मला जयदीपने सांगितलं की तू इथेच थांब मी जाऊन येतो, तेव्हा मी त्याच्याबरोबरच गेले आणि सांगितलं की इथं अम्मा असतील घरामध्ये, आपण दोघेजणही जाऊ, असं म्हणून आम्ही दोघीही लक्ष्मीला तिथेच ठेवून गेलो होतो. शालिनी वहिनीने लक्ष्मीला पण मारलंय का. तेव्हा आता लक्ष्मी माझी लक्ष्मी असं म्हणून ती सगळीकडे आता फिरायला लागलेली असते. त्याच वेळेला तिथे माई येते आणि म्हणते की नाही ग पोरी, नाही ग, तुझ्या लक्ष्मीला कोणी कुठं घेऊन गेलेलं नाही, आणि आपली देवी आहे ती, आपली देवी तिला तिच्या आईपासून लेकरापासून कसं दूर करेल ग, आणि तू तर तिची आवडती भक्त आहेस, तुला ती कसं निराश करेल, तुझ्या पदरातलं तिनेच दिलेलं सुख म्हणजे लक्ष्मी, ती कसं काही हिरावून घेईल सांग मला. तेव्हा मग नित्या म्हणते की म्हणजे लक्ष्मी, माझी लक्ष्मी कुठे गेली, लक्ष्मी बाळा लवकर पुढे ये, लक्ष्मी अशी हाक ती मारत असते. त्याच वेळेला राजमा समोर उभी असते आणि ती आई अशी हाक मारते. आता जेव्हा ती आई हाक मारते तेव्हा लक्ष्मीचं लहानपणीचा आवाज हा गौरीला आठवतो आणि गौरी तिथेच लक्ष्मी असा हाक आल्यानंतर बाजूला बघते.
नंतर समोर तिला राजमा दिसते. आता राजमाच्याही डोळ्यामध्ये पाणी असतं. राजमाकडे ती बघतच राहते. तिला जाणवतं की हीच माझी लक्ष्मी आहे. आतूनच तिला काहीतरी जाणवल्यासारखं होतं. ती आता गौरी राजमाकडे जायला निघते आणि त्यानंतर राजमाच्या हातात मोरपीस असतं. ते मोरपीस पाहून तिला सगळं काही आठवायला लागतं आणि जेव्हा ती आई अशी हाक मारते ते सगळं तिला आठवतं. नंतर नित्या राजमाजवळ येते आणि म्हणते की मला पुन्हा एकदा हाक मार, काय म्हणालीस मला तू? तेव्हा ती म्हणते की आई आई म्हणाली मी. आता आई अशी हाक ऐकल्यानंतर नित्याला भरून येतं आणि नित्या तिच्याकडेच पाहायला लागते. नंतर आता लगेच पुढे गौरी म्हणते की परत बोल, काय हाक मारलीस मला परत सांग. तेव्हा ती हाक मारते आई आई आणि त्याच वेळेला आता नित्याच्या लक्षात येतं की माझी हरवलेली लक्ष्मी म्हणजेच ही राजमा आहे. आणि त्याच वेळेला आता ती राजमाकडे बघायला लागते. तिची लक्ष्मी म्हणून तिच्याकडे डोळे भरून ती बघत असते. देवीचा चमत्कार होतो आणि त्याच वेळेला गौरीला आता सगळं आठवतं. लहानपणीपासूनची लक्ष्मी आणि आता मोठ्यापणीची राजमा. जेव्हा राजमा ही प्रत्येक वेळेला संकटामध्ये गौरीला मिठी मारत असते आणि तिला आठवतं की राजमा तिला म्हणालेली होती की तुझ्याबरोबर काहीतरी माझं वेगळंच कनेक्शन आहे आणि नित्यालाही राजमाशिवाय करमत नसे, हे सगळं तिला आठवतं. नंतर समोरून माई हे सगळं बघत असते. गौरी म्हणते की माझी लक्ष्मी असं म्हणून ती तिला जवळ घेते आणि त्यावेळेला लक्ष्मी देखील आई आई अशी हाक मारते आणि लक्ष्मी आणि नित्या एकमेकींना मिठी मारतात आणि दोघी एकमेकींना बघून रडत असतात. मायलेकींची भेट ही बऱ्याच वर्षानंतर आता पुन्हा घडून आलेली असते. त्यांची भेट पाहून माईला आता खरंच खूप बरं वाटतं आणि दोघींना रडताना पाहून माई तिकडं धावत धावत जाते आणि दोघींनाही असं रडताना पाहून माई म्हणते की शांत व्हा पोरींनो, शांत व्हा. आणि गौरीला ती म्हणते की गौरे आता रडायचं नाही, आता लढायचं. बस झालं, तुझे आता रडण्याचे दिवस संपलेले आहेत. आता तुला अजिबात रडायचं नाही आणि आता तुला तुझी लेक सापडली. देवीने तुला तुझ्या लेकीची भेट घडवून दिली. आता तुला जी या सगळ्याला जबाबदार आहे, जी यासाठी दोषी आहे, त्या बाईला सोडायचं नाही. त्या बाईला आता तिच्या पापांची जाणीव करून द्यायचीच आहे. तेव्हा आता लगेच गौरी रडायला लागते आणि त्यानंतर माई बाजूला येते. बाजूला येऊन आता ती समोर असलेली जी त्या सगळ्या शिर्के पाटील कुटुंबाची फ्रेम असते त्या फ्रेमकडे आता ती येते आणि त्यानंतर फ्रेम उचलून तिच्यासमोर धरते. गौरी ती फ्रेम बघते आणि सगळं कुटुंब तिला आठवतं आणि तो फोटो अंधुक असतो, तो तिला आता पूर्ण क्लिअर दिसायला लागतो. त्याच वेळेला आता लगेच माई म्हणते की हे बघ, हे आपलं कुटुंब आहे, हे तुझं कुटुंब आहे, शिर्के पाटील कुटुंब. या सगळ्या कुटुंबाला जबाबदार आहे ती फक्त शालिनी. हे सगळं कुटुंब संपवण्यामागे फक्त आणि फक्त शालिनीचाच हात होता आणि तुला तुझाच बदला नाही घ्यायचा आहे, तर तुला सगळ्यांचा बदला घ्यायचा आहे. ज्या सगळ्यांना शिर्के पाटीलाच्या कुटुंबांना, तुझ्या या सगळ्या लोकांना त्या शालिनीने संपवलं. दादा, तुझी ही माई अजूनही जिवंत आहे. नंतर माझा मल्हार, माझा उदय, सगळ्यांना या शालिनीने मारून टाकलं. तेव्हा तिला आठवतं तिने कशाप्रकारे शालिनीने प्रत्येकाचा जीव घेतला होता. त्यानंतर आता लगेच पुढे गौरीच्या डोळ्यात पाणी येतं. ते पाणी गौरी पुसून टाकते आणि माईला म्हणते की माई, काळजी करू नका. आता मी त्या शालिनीचा सगळा हिशोब पापासकट चुकता करणार. तिला सोडणार नाही. माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टींना, व्यक्तींना तिने माझ्यापासून हिरावून घेतलं आणि तिने माझ्यापासून लांब केलं. आता ही गेलेली माणसं तर माझ्या आयुष्यात पुन्हा येणार नाहीत, पण ही काही माणसं माझ्या आयुष्यात उरले, तेच माझं नशीब आहे. आणि आता ही गौरी हे नशीब नित्या समजूनच पालटवणार. आणि त्यानंतर आता तिथून ती नित्या निघून जाते. माई आवाज देते, मात्र ती काही थांबत नाही. आता नित्या ही शालिनी समोर येते आणि तिला शालिनी असा आवाज देते. त्याच वेळेला शालिनी म्हणते की काय, तू काय म्हणालीस मला शालिनी? तेव्हा आता लगेच पुढे नित्या म्हणते की हो, शालिनीच म्हणाली आहे मी. तू माझ्याबरोबर जे काही केलेस ना, त्या पापांचा हिशोब चुकता करण्यासाठी आली आहे मी. तुला मी अशी सोडणार नाही. तुझ्या बरोबरच करेन मी. कधीही काही झालं तरीही तुला अशा प्रकारे मी सोडणार नाही. माझ्या गौरीचा जो अंधार आहे तो नित्य समजून आता मी प्रकाश करणार आहे. असं म्हटल्यावर ती शालिनी उठते आणि तिच्या डोक्यावर बंदूक ताणते. त्याच वेळेला गौरीला ती म्हणते की तू 10 जन्म जरी घेतलेस तरीही या शालिनी शिर्के पाटीलला काहीच करू शकणार नाहीस. त्याच वेळेला गौरी तिच्या हातातली बंदूक घेते आणि त्यानंतर ती बंदूक तिच्याकडे रोखते आणि म्हणते की तुझं जे हे नशीब आहे ना, त्याचा मी मोठा झिरो करणार आहे. तुला तुझ्या पापातून मुक्त तर नाहीच करणार, पण तुझा संप नक्कीच करणार. त्याच वेळेला आता शालिनी समोर ती बंदूक ताणते. तेव्हा जोरात बंदुकीचा आवाज होतो आणि शालिनी स्वप्नातून जागी होते. जागी झाल्यानंतर ती घाबरते आणि म्हणते की हे नेमकं सगळं काय होतं? असं स्वप्न मला काय पडलं?
काय होतंय माझ्यासोबत असं म्हणून ती आता गरगरत असते. त्यानंतर शालिनी विचार करते की ही नित्या नेमकी कुठे गेली असेल, ही अजून कुठून आली कशी नाही, आणि गेली तर गेली कुठे, असा विचार तिच्या डोक्यामध्ये आता यायला लागतो. नंतर आता नित्या ही जंगलातून चालत येत असते. चालत येत असताना आता मागे मागे माई आणि राजमा असतात. त्याच वेळेला आता राजमा ही मागे माईला धरते. माई म्हणते की अगं मला सोड, त्या गौरीला पकड, तिला सांग, तिला बघ, तिला म्हणाव की काही सध्या करू नकोस. त्यानंतर मग आता समोर जयदीप येतो. जयदीप समोर आल्यावर आता नित्या त्याच्याकडे बघायलाच लागते आणि तिला अगोदरचा जयदीप आठवतो. ती त्याला मिठी मारते. तिला तिचा जन्म कळलेला असतो. आता माई म्हणते की बघितलंस राजमा, लक्ष्मीनारायणाची जोडी आपल्यासमोर उभी आहे. त्याच वेळेला अधिराज विचारतो की नित्या मॅडम काय झालं. तेव्हा ती म्हणते की तू कुठे गेला होतास, मला आता तुझी ओळख पटली आहे. तेव्हा तो म्हणतो की काय झालंय, तुम्ही कुठे गेला होता ते मला सांगा, मी तुम्हाला तिथेच उभा होतो ना मदत करण्यासाठी, मग तुम्ही का निघालात. तेव्हा मग ती म्हणते की मी एकटी नाही आहे, तू आयुष्यभर माझ्यासोबत आहे मला माहिती आहे. तेव्हा तो म्हणतो की हो मी तुमच्यासोबतच होतो मगाशी, पण तुम्ही कुठे निघून गेलात मला काहीच कळलं नाही, असं सगळं तो म्हणायला लागतो. आणि त्यानंतर आता तो म्हणतो की तुम्ही इथून जंगलातून कुठे निघून गेला होतात, मला काहीच कळलं नाही, आणि तुम्ही हे काय करताय, आणि तुम्हाला इथे एकटं काही झालं असतं म्हणजे मग मी काय केलं असतं, असं सगळं आता तो बोलायला लागतो. आणि त्याच वेळेला नित्याला घंटाना धुवून जयदीपच आठवायला लागतो. आणि त्याच वेळेला जयदीप आठवत असताना तिला देवीची मूर्तीही आठवते. आणि या सगळ्यामध्ये तिला समोर अधिराज असूनही जयदीपच्या रूपातला तो जाणवतो. आणि त्यानंतर ती त्याच्याकडे बघतच राहते. त्याच वेळेला आता माई म्हणते की हे सगळं नेमकं काय होतंय, आणि नित्या तिथून निघून जाते. आता अधिराज तिचा हातात हात घेऊन तिथून निघून जातो. माई म्हणते की हे नेमके कुठे चाललेले आहेत. तर इथे शालिनीचा माणूस हा शालिनीच्या बोलण्यावरून गौरीला शोधत असतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नित्या शालिनी असा आवाज देऊन तिच्या समोर येते. त्याच वेळेला शालिनी म्हणते की काय तू काय म्हणालीस, मला नावाने हाक मारलीस. तेव्हा ती म्हणते की हो शालिनी वहिनी, मी शालिनी वहिनी म्हणूनच हाक मारलेली आहे. आता ती म्हणते की तुमच्या सगळ्या पापाचा हिशोब मी चुकता करणार आहे. आता हे सगळं ऐकल्यानंतर शालिनीला धक्का बसतो. आणि त्यानंतर मग आता लगेच पुढे शालिनी ही तिच्याकडे रागाने बघतच राहते. नंतर इथे जी पत्रिका देवापुढे ठेवलेली असते ती पत्रिका जळली जाते. आणि त्या पत्रिकेला पाहिल्यानंतर सगळ्यांना फार मोठा धक्का बसतो. पाहुणे आणि अधिराजची जी लग्नपत्रिका असते ती पत्रिका देवीच्या दारात ठेवल्यानंतर आपोआपच दिव्यासमोर जळली जाते. आणि ते पाहिल्यानंतर आता इथे मोठा धक्का तिला बसलेला असतो. आणि विमल ही त्या पत्रिकेकडे बघत म्हणते की काय ही यांची पत्रिका जळली, आणि अधिराजलाही धक्का बसतो. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब